माझं असं मत आहे की मी जरी बाप असलो तरी शेकडो शेतकऱ्यांच्या ओटीत त्याला मी टाकलेला आहे, शेतकऱ्यांच्या ओटीत टाक. त्यामुळे शेतकरी हाच त्याचा बाप आहे. तो जो बसलाय ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे. आता यासाठी शेतकऱ्यांनी घरात बसायचं का गावोगाव किंवा इथे येऊन आंदोलनात सहभागी व्हायचं हे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी ठरवावं. आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून. डिझेल आता गाडीच्या टाकीतच, कॅनमधील पुरवठा बंद, रोज फक्त 200 लिटर डिझेल मिळणार. लांब पल्ल्याचे ट्रक कंटेनरच्या इंधन टाक्या 160 ते 600 लिटरच्या असतात. त्यांना एका दिवसाच्या प्रवासात 2दा ते 3दा इंधन भरावं लागतं. अशा वाहनांना अडचणी येणार आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा सौर ऊर्जेवर आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. सर्वकष धोरण आखण्याच्या सूचना दिल्या. सध्या राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या अनेक पाणी पुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी वाढत आहे. यामुळे पुढील राज्यामधील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. नारळ तेलाच्या किमतीत झाली विक्रमी घसरण. गावक बाजारामध्ये 2 दिवसात डब्यामागे 2000 रुपयांची घट. व्यापारीही चकित. 2 दिवसांपूर्वी 5500 रुपये असलेल्या नारळाच्या तेलाचा डब्बा आता थेट 3500 रुपयांवर आलाय. स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते इतक्या कमी कालावधीमध्ये एवढी मोठी घसरण होणे हे बाजारातील विक्रमी घोडदौड मानली जात आहे. 109 कोटी रुपये खर्चून कृषी खात्यामध्ये 13,000 लॅपटॉप. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुलै अखेर वाटप होणार. कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लॅपटॉप सारखी डिजिटल सामग्री उपलब्ध झाल्यामुळे योजनांची माहिती तात्काळ ऑनलाईन नोंदवणं, कागदपत्रे अपलोड करणं आणि शेतकऱ्यांच्या अर्जांवर तत्पर कार्यवाही करणं सुलभ होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळण्यास होणारा विलंब कमी होऊन सेवा वितरण अधिक वेगवान आणि प्रभावी होईल. खबरदार, दुधात थेंबरही भेसळ आता आढळली तर खैर नाही. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांचा इशारा. शेतकऱ्यांचा मित्र मृगकिडा नामशेष होण्याच्या मार्गावर. रासायनिक शेतीमुळे अस्तित्व धोक्यात. कीटकनाशक आणि तणनाशकांचा वापर वाढला. साधारणतः जून महिन्याच्या पहिल्या पावसानंतर जमिनीतून बाहेर येणारा हा मखमली किडा ग्रामीण भागामध्ये मृगकिडा, इंद्रग्रोप किंवा लाल मखमली किडा म्हणून ओळखला जातोय. पूर्वी पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात दिसणारा हा किडा आता दुर्मिळ होत चाललाय. प्रशासनाने दिलेला बैल बसला. शेतकऱ्याने स्वतःच्या पसंतीने दुसरा घेतला. भूमिहीन शेतकऱ्याची राज्यभर चर्चा. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुन्हा जिल्हा प्रशासन बोंबळी शिवारात. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार काशीनाथ गायकवाड यांना पशुसंवर्धन विभागाकडून एक बैल देण्यात आला होता. तो बैल गोशाळेतच लहानाचा मोठा झालेला. त्याला कधी कामाची सवय नाही, कधी खांद्यावर जो नाही, त्यामुळे कळवाला झोपता तो बसला. ही बाब समोर येतात पुन्हा दुसऱ्या दिवशी जिल्हा प्रशासन बोंबळी गावात दाखल झालं आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या पसंतीचा बैल घेऊन दिला. पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख. राज्यातील कृषी क्षेत्रामध्ये 81% अधिक महिलांचा सहभाग आहे. बहुतांश कृषी धोरणे आणि शासकीय योजना पुरुष केंद्रीय आहेत. कृषी योजनांचा लाभ महिलांना मिळावा यासाठी जमिनीची मालकी ही अट असल्यामुळे मोठ्या संख्येने महिला शेतकरी योजनांपासून वंचित राहत आहेत. कुटुंबाच्या आणि सामुदायिक जमिनीवर शेती करणाऱ्या महिला तसेच मत्स्य व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, वन उपसंकलन यासारख्या पूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही आणि याच पार्श्वभूमीवर हे विधेयक तयार करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. 40 लाख शेतकऱ्यांना मिळणार विना अट कर्जमाफी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. जिल्हा बँका जगण्यासाठी एकच अट. राज्यातील बँकिंग व्यवस्था जिल्हा सहकारी बँका टिकल्या पाहिजेत या उद्देशाने केवळ वारंवार कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्यांना विशिष्ट मर्यादेमध्ये कर्जमाफीचा निर्णय केला असून उर्वरित रक्कम त्यांना भरायची असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. अल निनो सक्रिय. दुष्काळाच्या संकटाची चाहूल. गेल्या 50 वर्षातील धोकादायक अल निनो. हवामान चक्रात होणार मोठे फेरबदल. इराणसोबत युद्धसमाप्तीची ट्रम्प यांची घोषणा. याच विकेंडला युरोपमध्ये करारावर सह्या. मात्र इराणने दावा फेटाळलाय. उजनी धरणातील पाणीसाठा उणे 12.53 TMC. पाऊस लांबल्यामध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता. चांदी वधारली 10,000 रुपयांनी. तणाव निवळल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये 3,000 रुपयांची वाढ. चांदीच्या दरामध्ये 10,000 रुपयांची वाढ होऊन तो प्रति किलोग्राम 2,55,700 रुपयांवर पोहोचलाय. तर मागील सत्रामध्ये सोन्याचा भाव 2,45,700 रुपये प्रति किलोवर स्थिरावला होता. शासनाच्या कृषी मित्र पदभरतीसाठी बनावट जाहिरातींपासून सावध राहा. कृषी आयुक्तालयाचे विभागाला आवाहन. वर्तमानपत्र, सोशल मीडिया तसंच प्रसिद्धी माध्यमांद्वारे महाराष्ट्र शासनाच्या योजनेमध्ये कृषी मित्र पदभरती संदर्भामध्ये बनावट जाहिराती प्रसिद्ध केल्या जात असल्याचं निदर्शनात आले. यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असून नागरिकांनी अशा जाहिरातीवर विश्वास ठेवू नये असं आवाहन कृषी आयुक्तालयातून करण्यात आलंय.
गिरणा धरणातून आज सुटणार पाण्याचं आवर्तन. पाचोरा, बडगावसह अनेक गावांना मोठ्या प्रमाणात दिलासा. कांद्याच्या दरात वाढ. प्रति किलो 16 रुपये 50 पैशांचा दर. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्राचा निर्णय. सरकारने आपल्या बफर स्टॉक कार्यक्रमाअंतर्गत कांदा खरेदीचा दर सध्याच्या 15 रुपये 80 पैशावरून 16 रुपये 50 रुपये प्रति किलो केला. हा नवीन दर शनिवारपासून लागू होईल. बळीराजाच्या जखमेवर मीठ. कांदा खरेदी दरामध्ये प्रति किलो 70 पैशांची वाढ. सरकारने दरामध्ये किंचित वाढ केली असली तरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत ती अपुरी असल्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन आणि 30 रुपये दराची मागणी मात्र कायम आहे. यवतमाळ जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची रखडलेली 10,000वर कामे थांबणार. प्रशासनाच्या कासवगतीचा फटका. पंचनामे करून मनरेगाने हाती घेतली मोहीम. 75,000 कामे यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरकुल, सिंचन विहीर, फळबाग लागवड, शेड आणि गोठ्यांची निर्मिती यासह विविध कामांचा यामध्ये समावेश आहे. लातूर जिल्ह्यातील आष्टी परिसरात बियाणे वाटपामध्ये अल्पभूधारकांवर अन्याय. सोयाबीन बियाणे वितरणाची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी. काही शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मोठ्या जमीनधारकांना सहजपणे बियाणे मिळाले. मात्र अल्पभूधारक आणि अत्यल्प क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना पॅकेट फोडून आवश्यक प्रमाणात बियाणे देण्याऐवजी सरळ परत पाठवण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,10,000 बालकांसाठी 2.5 लाख ORS अतिसार थांबवा अभियान. 4,06,700 झिंक गोळ्यांचे वाटप. जळगाव जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही तरीही 21,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण. कृषी विभागाचे आव्हान डावलून शेतकऱ्यांची तयारी. सर्वाधिक कापूस लागवड. महिलांचा संताप वाढला. सिलेंडर वितरण 30 दिवसात करण्याची मागणी. ग्रामीण भागामध्ये गॅस टंचाई. चुलीचा आधार घेण्याची वेळ. पावसाळ्यापूर्वी सरपान साठवण्याची लगबग. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 638 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर. बहुतांश तालुक्यांमध्ये महिलांचं वर्चस्व. काही ठिकाणी गदारोळाने गाळबोट. नागपूर जिल्ह्यात टपोऱ्या सरींची हजेरी. पारा 3 अंशांनी खाली. 19 नंतर जोरदार पावसाची शक्यता. शुक्रवारी ऐन दुपारी पावसाने उकाडा पाहिला असला तरी नागपूर सुकावलं. पुढील 3 दिवस अशा जलधारा बरसतील. नंतर 19 जून नंतर मात्र पावसाचा धडाका सुरू होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एल निनोच्या सावटात धाराशिवचा जलसंकल्प. 711 गावांमध्ये 1 लाख जलतारा खड्ड्यांचे लक्ष. 1.5 महिन्यामध्ये 8,762 जलतारा खड्डे पूर्ण. भूजलवाढीचा नवा मंत्र ठरतो जलतारा. नाशिक जिल्ह्यात धान्यापासून लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता. एकत्रित धान्य वितरणासाठी 15 जूनची डेडलाईन देण्यात आली. दिंडोरी तालुक्यात घरकुल योजनेचा धडाका. 50% बांधकाम पूर्ण. तर मनरेगा अंतर्गत 24,28 लाखांचा निधी वाटप. लाडक्या बहिणी करू लागल्या श्रावण बाळासाठी अर्ज. महिला बालविकास विभागाकडून घेऊ लागल्यात NOC. लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिला जिल्हा महिला बालविकास या कार्यालयाकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसल्याची NOC घेत आहेत आणि त्यांना तसं प्रमाणपत्र देखील दिलं जात आहे. सोमवारी उघडणार भीमाशंकरचे दरवाजे. अधिक मास संपतात. दर्शनासाठी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत प्रवेश. ओळखपत्र बंधनकारक. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना दर्शन मिळणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.